आपल्या पायाखालची साधी वाळू आणि हातातला अत्याधुनिक स्मार्टफोन. विचार केलाय कधी की यात काय साम्य असेल? ते साम्य आहे सिलिकॉन. तर आज आपण या सामान्य दिसणाऱ्या मूलद्रव्याचा असामान्य प्रवासाचं रहस्य उलगडणार आहोत. याच सिलिकॉनमुळे आपलं आजचं डिजिटल जग चालतंय. ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? म्हणजे बघा, एका बाजूला आहे वाळूचा ढिगारा आणि दुसऱ्या बाजूला आपले सुपर फास्ट स्मार्टफोन्स आणि कम्प्युटर्स. या दोन टोकांच्या गोष्टींना जोडणारा दुवा तरी काय असेल? चला तर मग यामागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. ओके, तर सुरुवात करूया थ्रेट टेक्नॉलॉजीच्या हृदयापासून. सिलिकॉन आणि जर्मेनियम या मूलद्रव्यांच्या अगदी आत म्हणजे त्यांच्या अणुरचनेत असं काय विशेष आहे ज्यामुळे सगळा खेळ बदलतो, तेच आपण पाहणार आहोत. सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोन नावं आहेत ना, ती म्हणजे आपल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा अक्षरशः पाया आहेत. म्हणजे विचार करा, कम्प्युटर, मोबाईल, अगदी सॅटेलाईटपर्यंत सगळं काही यांच्या एका खास गुणधर्मावर अवलंबून आहे. पण असा नेमका कोणता गुणधर्म आहे हा? याचं सगळं रहस्य लपलंय त्यांच्या अणुच्या रचनेत. बघा, सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोन्ही पिरियॉडिक टेबलमध्ये चौथ्या ग्रुपमध्ये येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हेच ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे त्यांच्या शेजारच्या अणूंशी मिळून 4 एकदम पक्के बॉन्ड्स तयार करतात. यातून एक भक्कम स्थिर अशी रचना तयार होते. चला आता जरा अजून आत जाऊया, थेट अणूच्या आत. या दोन्ही मूलद्रव्यांमध्ये इतकं साम्य आहे, मग तरीही आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये सिलिकॉनच किंग का बनला? जर्मेनियम मागे का पडलं? इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जर्मेनियममध्ये सिलिकॉनपेक्षा जवळपास दुप्पट इलेक्ट्रॉन्स आहेत. पण गंमत बघा, दोघांची जी सगळ्यात बाहेरची कक्षा आहे ना, म्हणजे व्हॅलेन्स शेल, तिची रचना S2P2 ही एक्झॅक्टली तंतोतंत सारखी आहे. आणि कोणत्याही पदार्थाचे केमिकल गुणधर्म ठरतात ते याच बाहेरच्या कक्षेवरून. बरं, तर त्यांची बाहेरची कक्षा सारखी आहे, पण याचा विजेच्या वहनाशी म्हणजे इलेक्ट्रिसिटीशी काय संबंध? हाच तर खरा मुद्दा आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फिजिक्सच्या एका खूप महत्त्वाच्या कॉन्सेप्टमध्ये मिळतं. आता आपण या सगळ्या चर्चेच्या अगदी मूळ मुद्द्यावर येतोय. ही गोष्ट समजली की सगळं समजलं. आणि ती गोष्ट आहे इलेक्ट्रॉन एनर्जी बँड गॅप. हो, हीच ती संकल्पना आहे जी ठरवते की एखादा पदार्थ विजेचा सुवाहक असेल की नाही. हे समजायला खूप सोपं आहे. असं समजा की अणूमध्ये इलेक्ट्रॉन्ससाठी 2 मजले आहेत. खालचा मजला म्हणजे व्हॅलेन्स बँड. हे आहे इलेक्ट्रॉन्सचं घर, जिथे ते आरामात स्थिर बसलेले असतात. आणि या घराच्या वर एक दुसरा मजला आहे, तो म्हणजे कंडक्शन बँड. हा एक रिकामा मजला आहे, जणू काही एक मोकळा हायवे. एकदा का इलेक्ट्रॉनने उडी मारून या हायवेवर प्रवेश केला की तो वीज वाहून नेऊ शकतो, तो फ्री होतो. तर या खालच्या मजल्यात आणि वरच्या मजल्यात जे अंतर आहे, जी गॅप आहे, तिलाच म्हणतात बँड गॅप. आणि ही गॅप किती मोठी किंवा लहान आहे यावरच सगळा खेळ अवलंबून असतो. म्हणजे तो पदार्थ कंडक्टर असेल, इन्सुलेटर असेल की सेमीकंडक्टर, हे सगळं ही गॅप ठरवते. ओके, मग आता या बँड गॅपच्या चष्म्यातून आपण पदार्थांच्या 3 मुख्य प्रकारांना बघूया, म्हणजे आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळायला लागेल. सगळ्यात आधी बघूया धातू म्हणजे मेटल्स. ते विजेचे इतके चांगले सुवाहक का असतात? कारण सोपं आहे, त्यांच्यामध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये अजिबात गॅप नसते. ते एकमेकांमध्ये मिसळलेले असतात, ओव्हरलॅप झालेले असतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन्सना वरच्या मजल्यावर जायला काहीच कष्ट पडत नाहीत. ते अगदी आरामात फिरू शकतात. आता याच्या अगदी उलट आहेत इन्सुलेटर्स. म्हणजे समजा लाकूड, रबर किंवा काच. यांच्यामध्ये ही बँड गॅप प्रचंड मोठी असते. म्हणजे खालच्या मजल्यातून वरच्या मजल्यावर जायला इतकी एनर्जी लागते की सामान्य तापमानात ते जवळजवळ अशक्यच असतं. एक उदाहरण घ्यायचं झालं तर हिरा, डायमंड. त्याची बँड गॅप आहे तब्बल 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही खूप मोठी एनर्जी आहे. म्हणजे सामान्य परिस्थितीत इलेक्ट्रॉन ही गॅप ओलांडायचा विचारसुद्धा करू शकत नाही. आणि आता येतात आपले हिरो, सिलिकॉन आणि जर्मेनियम सारखे सेमीकंडक्टर्स. यांच्या बाबतीत काय होतं तर यांची बँड गॅप ना खूप मोठी असते ना खूप लहान, ती अगदी परफेक्ट असते. त्यामुळे होतं काय की रूम टेम्परेचरवर मिळणाऱ्या थोड्याशा उष्णतेमुळेही काही इलेक्ट्रॉन्स हिम्मत करून ही गॅप ओलांडतात आणि कंडक्शन बँडमध्ये पोहोचतात. आकड्यांमध्ये बघायचं झालं तर डायमंडची गॅप आहे 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्या तुलनेत जर्मेनियमची आहे फक्त 0.67 आणि सिलिकॉनची आहे साधारण 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे बघा किती फरक आहे. हीच ती गोल्डीलॉक्स गॅप आहे, ना जास्त ना कमी, अगदी बरोबर. आणि याच गुणामुळे ते टेक्नॉलॉजीसाठी इतके महत्त्वाचे ठरले आहेत. बरं, हा सगळा प्रकार कायम लक्षात राहावा यासाठी एक मस्त उदाहरण बघूया.
एक थिएटरची कल्पना करूया. कल्पना करा की इलेक्ट्रॉन्स म्हणजे एका थिएटरमधली माणसं आहेत. खालचा जो मुख्य मजला आहे, जो पूर्ण खचाखच भरलाय, तो झाला आपला व्हॅलेन्स बँड. त्याच्यावर जी रिकामी बाल्कनी आहे, तो झाला कंडक्शन बँड. आणि मजल्यापासून बाल्कनीपर्यंतची जी उंची आहे, ती झाली आपली बँड गॅप. तर मग धातूंमध्ये काय होतं? तिथे जणू काही मजल्याला आणि बाल्कनीला जोडणारा एक छोटा रॅम्पच आहे. त्यामुळे लोक अगदी सहजपणे वर खाली फिरू शकतात, एक प्रवाह तयार होतो. या उलट इन्सुलेटरमध्ये ती बाल्कनी इतकी उंच आहे की कोणी वर चढायची हिंमतच करत नाही. त्यामुळे तिथे काहीच हालचाल होत नाही. आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, सेमीकंडक्टरचं काय? इथे ती बाल्कनी इतक्या उंचीवर आहे की काही उत्साही एनर्जेटिक लोक उडी मारून वर जाऊ शकतात. आणि गंमत बघा, जेव्हा कोणी एक जण उडी मारून वर जातो तेव्हा खाली त्याची सीट रिकामी होते, नाही का? या रिकाम्या जागेलाच सायन्समध्ये होल म्हणतात. आणि कमाल म्हणजे वीज वाहून नेण्यासाठी वर गेलेला तो माणूस म्हणजे इलेक्ट्रॉन आणि खाली तयार झालेली ती रिकामी जागा म्हणजे होल, हे दोन्ही कामाला येतात. याचा अर्थ काय? तर सेमीकंडक्टरची ही जी ना इकडे ना तिकडे अशी मध्येच असण्याची जी गोष्ट आहे ना, ती त्याची कमजोरी नाहीये, उलटं तीच त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण याच मध्ये असण्यामुळे आपण विजेच्या प्रवाहावर पाहिजे तसं नियंत्रण ठेवू शकतो. आणि म्हणूनच तर आज आपले स्मार्टफोन्स आणि कम्प्युटर्स काम करतात. तर असा हा वाळूच्या एका साध्या कणापासून ते आपल्या हायटेक डिजिटल जगापर्यंतचा प्रवास खरंच किती अविश्वसनीय आहे, नाही का? आता जेव्हा आपल्याला अणूच्या पातळीवर जाऊन पदार्थांचे गुणधर्म कसे बदलायचे हे कळलंय, तेव्हा विचार करा, भविष्यात आपण अजून कोणकोणते नवीन अद्भुत मटेरियल्स बनवू शकू? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.